मित्रांनो, इंग्रजी व्याकरणामध्ये आपण कोणताही टॉपिक शिकत असताना काही शब्द हे वारंवार येत असतात आणि हे शब्द जर आपल्याला माहिती असतील, यांचा अर्थ माहिती असेल, यांचा वापर आणि यांचे महत्त्व काय हे आपल्याला जर माहिती असेल, तर इंग्रजी व्याकरण सोडवित असताना आपल्याला कोणत्याच प्रकारची अडचण येत नाही. म्हणून इंग्रजी व्याकरणामध्ये काही शब्द असे असतात की जे वारंवार येतात. मग अशा शब्दांची आपण ओळख करून घेऊया. या शब्दांची ओळख जर आपल्याला असेल तर इंग्रजी व्याकरणाचा प्रत्येक टॉपिक तुम्हाला सहज समजत जाईल. तर चला आपण ते सर्व शब्द काय आहेत अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. मित्रांनो, इंग्रजी व्याकरणामध्ये सर्वात महत्त्वाचा एक विषय असतो तो म्हणजे सब्जेक्ट. आता आपल्याला एक प्रश्न पडेल की सब्जेक्ट म्हणजे विषय. आपल्याला विषय म्हणून माहिती आहे, परंतु इंग्रजीच्या व्याकरणाच्या दुनियेमध्ये सब्जेक्ट याचा अर्थ असतो कर्ता. येस, इंग्रजी व्याकरणामध्ये सब्जेक्ट म्हणजे काय असतो मित्रांनो? कर्ता. आणि कर्ता म्हणजे काय? तर करता म्हणजे जो करणारा. ओके, तर करणारा म्हणजेच कर्ता. क्रिया करणारा म्हणजे कर्ता. आता प्रत्येक वाक्यामध्ये कोणीतरी काहीतरी क्रिया करतं आणि त्या वाक्यामध्ये क्रिया करणारा जो शब्द असतो तो शब्द म्हणजे कर्ता असतो. आता जर मी असं म्हणेल धोनी प्लेज क्रिकेट, धोनी क्रिकेट खेळतो, या वाक्यामध्ये क्रिकेट खेळणारा कोण? धोनी. म्हणजे क्रिकेट खेळण्याची क्रिया कोण करतो? धोनी. मी इंग्रजी बोलतो, मग इंग्रजी बोलण्याची क्रिया कोण करतं? मी. म्हणजे मी हा शब्द झाला कर्ता. करता म्हणजे करणारा आणि इंग्रजीमध्ये कर्ता म्हणजे सब्जेक्ट असतो. मग या सब्जेक्टला अतिशय शॉर्टकट मध्ये आपण त्याला काय म्हणतो? यस. यस म्हणजे यस फॉर सब्जेक्ट. तर सब्जेक्ट म्हणजे काय तुमच्या लक्षात आला असेल. ओके.